Discovering your destiny. आयुष्याची दिशा समजून घेणे. Destiny is the will of God for your life. आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे देवाची तुझ्या जीवनासाठी असलेली इच्छा. Amen. की त्याला काय हवंय तुझ्याकडून. God is the true author of destiny. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा खरा लेखक देव आहे. Amen. And so destiny is God's blueprint for you. तर आयुष्याची ठरलेली दिशा किंवा डेस्टिनी म्हणजे देवाने तुझ्यासाठी तयार केलेली ब्लूप्रिंट आहे. Just before the building comes up, आणि एखादी इमारत किंवा बिल्डिंग उभी राहण्या अगोदर an architect has a drawing prepared. आर्किटेक्ट ड्रॉइंग करतो ना की अशा रीतीने ड्रॉइंग करून आपण ही बिल्डिंग बांधणार आहोत. In the same way, तसंच आहे. before you were created, तू निर्माण होण्या अगोदर God drew your life's plan, देवाने तुझ्या आयुष्याची योजना तयार केली and then afterwards He created you. आणि मग देवाने तुला निर्माण केलं. Destiny is not invention. आयुष्याची दिशा म्हणजे लावलेला शोध नाहीये. It has to be discovered by बस us. आपल्याला ते कळायला पाहिजे. आपल्याला इथे उमगलं We पाहिजे. have to find out our destiny. आपल्याला ते शोधून काढायचं आहे. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. Road signs are meaningful when you know your destination. रस्त्यावर लिहिलेले बोर्ड तेव्हाच अर्थपूर्ण होतात जेव्हा तुला माहिती असतं तुला कुठल्या गावी जायचंय, तुला कुठल्या पत्त्यावर जायचंय. You may have 100 road signs. तसं तर 100 आणि शेकडोने रस्त्यावर बोर्ड लागलेली असतील. वे टू मुंबई, वे टू पुणे, वे टू सातारा, वे टू बँगलोर. Where do you want to go? But see, if you don't know your destination, all those road signs are useless. तुला जर तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशाच माहिती नाहीये तर ते सगळे बोर्ड लावलेले तुला काही कामाचे नाही. कारण तुलाच माहित नाहीये तुला जायचंय कुठे. बँगलोरला, साताऱ्याला, पुण्याला, Because you don't know where you're going in life. तुला माहितीच नाहीये तुझ्या आयुष्यात तुला जायचंय कुठे. Now just think about somebody who knows where he is heading to. आता एखादा असा माणूस त्याचा तुम्ही विचार करा की त्याला माहितीये त्याला कुठे जायचंय. And those road signs make sense to him. आणि ते मग बोर्ड जे लावलेत रस्त्यावरचे ते त्याला अर्थपूर्ण असतात की बरोबर आहे मला इथे जायचंय म्हणजे हा रस्ता धरायचा आहे. It makes him easier to reach that destination in time. आणि त्याला सोपं करून देतात की वेळेमध्ये त्या गावापर्यंत त्या पत्त्यापर्यंत त्यांनी पोहोचावं. So your destiny is like that. तसं तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. Amen. Amen. And so if you don't know where you're going, आणि म्हणून जर तुला माहितीच नसेल की तू कुठे चाललायस life will feel very confusing. तर जीवन तुझं गोंधळाने भरून जाईल. कारण तुलाच माहित नाही तू करतो काय आणि तू चालला कुठे. But if you know that God has a plan for you, पण जर तुला कळलं की नाही देवाची माझ्यासाठी योजना मला समजलेलं आहे then the signs that He gives you, मग देव तुला जे काही बोर्ड लावल्यासारखी चिन्ह देईल. whether it is through the word, मग देवाच्या शब्दातनं म्हणा through His Spirit, किंवा त्याच्या आत्म्याद्वारे म्हणा or by coming to church, किंवा चर्चला येऊन तुम्ही ऐकलं म्हणून म्हणा, hearing the word of God, देवाचं वचन ऐकल्यामुळे म्हणा or being in prayer, किंवा प्रार्थनेत राहून म्हणा, will definitely lead you there. त्यातून नक्की तुम्ही त्या पत्त्यापर्यंत पोहोचणार. Are you getting me? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. Say, so Hallelujah. these road signs that I talk about is the word of God. तर या रस्त्यावरती जे बोर्ड लागलेली मी म्हणतोय ना ते देवाचं वचन The आहे. Holy वचन. Spirit inside of you. पवित्र आत्मा जो तुझ्या आत आहे तेच आहे. The messages that you hear week after week. आणि दर आठवड्याला 3 दिवस तुम्ही लोक जे मेसेज ऐकता ते आहे. The prayer that you make every day. ज्या प्रार्थना तुम्ही स्वतः रोज करता तेच तो बोर्ड These आहे. are all the signboards that are taking you to your आणि destination. हीच ती सगळी चिन्ह आणि फलक आहेत की जी तुला तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत नेतायत. And so how do you discover your destiny? मग तुला कसं समजणार तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा काय की देवाला माझ्याकडून एक्झॅक्टली हवंय काय. Step 1, एक believe that God has a plan for you. विश्वास ठेव की देवाची तुझ्यासाठी योजना आहे. That your life is not by accident. की तुझं जीवन अपघाताने मी पैदा झालो असं जीवन It's not a नाहीये. random life. किंवा रॅन्डमली मी आलो असं तुझं जीवन नाहीये. It's not that a book is given to you and you write your own destiny. असं नाहीये की तुझ्या जीवनाचं पुस्तक तुझ्या हातात दिलं आणि तुला सांगितलं गेलं की लिही तुझी कथा. असं नाहीये. Say, because Jeremiah 1:5 says, कारण इर्मया 1:5 मध्ये लिहिलंय God is saying, परमेश्वर सांगतो before I formed you मी तुला निर्माण करण्या अगोदर in your mother's womb, मी तुझा निर्माण तुझ्या आईच्या गर्भात करण्या अगोदर I knew you. मी तुला जाणतो. Amen. Step 2, 2 call on God. देवाचा धावा करा. Say, to देवाचा धावा discover your destiny, call upon God. तुला तुझ्या आयुष्याची दिशा समजून घ्यायची ना बेटा मग तू देवाचा धावा कर प्रार्थना कर. God said, call upon me ते म्हणालाय माझ्या नावाचा धावा कर and I will listen to you. मी तुझं ऐकीन I will lead you. मी तुला चालवीन I will guide you. मी तुला मार्गदर्शन करीन. So, destiny is not destiny until you recognize it as God's plan for you. तर आयुष्याची दिशा तुझी ठरलेली तोवर ठरलेली आयुष्याची दिशा नाहीये जोवर ती
तू ओळखून त्यात चालत नाही Your path is not wandering. आणि तुझा मार्ग भटका मार्ग नाहीये कभी इधर फिर उधर No, नाही नाही it's नाही a wonderful path that God has set for सुंदर you. आणि अद्भुत मार्ग देवाने तुझ्यासाठी आखून ठेवलाय It is appointed by God, देवाने नेमलाय तो written by God. देवाने लिहिलाय तो And so calling on God तर देवाचा धावा करून as much as you can जेवढं तुला जमेल तेवढं देवाचा धावा कर will give you divine purpose. हात पसर त्याला धावा कर त्यातून दैवी संकल्प तुझ्या जीवनाचा तुला लक्षात And येईल when you get the divine purpose, आणि दैवी संकल्प एकदा का तुला कळला all supply will be given by God. सगळा पुरवठा देव करेल Amen. आमेन And so when you walk with God, तर जेव्हा तुम्ही देवासोबत चालाल every step of yours becomes significant. तुझ्या आयुष्याचं प्रत्येक पाऊल तुझ्यासाठी एक अर्थपूर्ण पाऊल असेल की बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे It will be like Enoch steps. आणि हनोखाने उचललेली पावलं कशी होती तसं होईल Every step, प्रत्येक पाऊल walking with God, देवासोबत हनोख will चालला take you to destination. तसं ते तुझं प्रत्येक पाऊल तुला तुझ्या ठरलेल्या गावी किंवा पत्त्यावर नेईल So every day walk with God. तर रोज पहिली गोष्ट पहिली देवासोबत चाला You will never miss your destination. कधी तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा तुम्ही चुकवणार नाही पहिली गोष्ट नेहमी पहिली देवासोबत चाल Amen. So every day, तर रोज walk on the right path. तुम्ही योग्य रुळावर योग्य मार्गावर चाला Right path is Jesus. आणि योग्य मार्ग कोण आणि काय आहे योग्य मार्ग येशू आहे Right path is the word of God. योग्य मार्ग देवाचं वचन आहे Right path is the Holy Spirit. योग्य मार्ग तुझ्या आतला पवित्र आत्मा आहे ओ हालेलुया आमेन Say, because if God started it, कारण देवाने जर सुरुवात केली आहे He is committed to finishing it. तो करारी आहे करारी की मी हे हिच्या जीवनात पूर्ण करणार बस हिने फक्त माझ्या मार्गात चालावे Standing on the wrong road and believing and hoping to reach the destination is utter foolishness. चुकीच्या रस्त्यावरती उभं राहायचं आणि मग म्हणायचं की देवाने ठरवलेली माझ्यासाठीची आयुष्याची दिशा पूर्ण होणार ते चुकीचं आहे कारण तू उभीच चुकीच्या रस्त्यावर आहे And even faith cannot change that path for आणि you. त्यामध्ये विश्वासही तुझा तो मार्ग बदलू नाही शकणार Faith will help you when you are on the right path. विश्वास तुला कधी मदत करेल देवावरचा विश्वास सुद्धा तुला तेव्हाच मदत करेल जेव्हा पहिलं तू मार्ग बरोबर धर Amen. रस्ता सही से पकड Faith will whisper to you विश्वास तुझ्या कानात कुजबुजेल on the right path. योग्य रस्त्यावर लागल्यावर Strength will come to you ताकद तुला मिळेल on the right path of your योग्य destiny. रस्त्याला लागल्यावर आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या God will support you देव तुला आधार देईल on the right path of your योग्य destiny. रस्ता धरल्यावर Amen. आमेन You have to just say, तू फक्त म्हणायचं Lord, प्रभू you are my good shepherd. तू माझा उत्तम मेंढपाळ आहेस I will follow you. मी तुझ्या मागे चालणार आहे ओ लॉर्ड यू आर माय गॉड आय विल एव्हर प्रेज यू Show me where I'm going. मी कुठे जातोय मला दाखव Show me when I miss the path. आणि कुठे माझ्याकडनं रस्ता चुकतोय मला दाखव If you're walking on the right path, जर तू योग्य रस्त्यात चालत असशील you will find God with you. तुला देव तुझ्या सोबत सापडेल की मला माहितीये देव माझ्या सोबत आहे Even in the trouble, त्रासात पण if God is with you, जर देव तुझ्या you सोबत are on the आहे right path. तू बरोबर रस्ता धरलाय होने दे तकलीफ कुछ नहीं होता प्रभु तेरे साथ है See, if your success is not keeping you in the church, तुझं यश किंवा तुला जे काही यश मिळतंय ते यश जर तुला चर्च मध्ये ठेवत नाही you are out of your destiny. माइंड यू यू आर ऑलरेडी आउट ऑफ युअर डेस्टिनी तू तुझ्या ठरलेल्या दिशेच्या ऑलरेडी बाहेर गेलायस You are in the earthly destiny, जगिक दिशेत आहेत अजून but out of God's written पण destiny. देवाने तुझ्यासाठी लिहिलेल्या दिशेतनं तू बाहेर गेला कारण तुझं यश तुला शनिवार रविवार चर्चला येऊच देत You may not preach from a pulpit, आणि कदाचित तुम्ही मंचावर उभे राहून प्रीचिंग नाही करणार but you can witness through your work. तुझ्या कामातनं तर दिसू दे Say, तुझ्या कामातनं तर लोकांना ख्रिस्त करू God दे said, You shall be my witnesses. देव म्हणाला तुम्ही माझे साक्षीदार व्हाल He didn't say, You shall go around witnessing only. तुम्ही साक्ष सांगत फक्त फिराल असं नाही म्हणाला ना You shall be my तू witnesses. स्वतः माझा साक्षी बनणार That means आहे your life should be a तेरी witness. लाईफ बोलेगी Your talk should be a तुझं witness. बोलणं Your faith should be a witness. तुझा विश्वास Your तुझं love चालणं should be a witness. तुझ्यातलं प्रेम तुझा विश्वास तुझं बोलणं तुझं चालणं हे सगळं एक साक्ष असणार आहे If your success is not blessing your family, that is not true success. तुझं यश तुझ्या फॅमिलीला जर आशीर्वाद देत नसेल तर ते खरं यश नाहीये Because God gave you your family before He gave you your work. कारण देवाने तुला ते काम देण्या अगोदर फॅमिली दिली होती ना Say, before Adam worked, He gave him his wife. आदामाने काम करण्या अगोदर आदामाला बायको देवाने दिली होती ना तर फॅमिली After He created them, He gave them work. त्यांना निर्माण केल्यानंतर देवाने त्यांना काम दिलं तर तुझी फॅमिली अगोदर पासून आहे ना काम यश
नंतर आलं. When your success becomes a platform to fulfill God's purpose in your lives, in the family's life, and the church's life. जेव्हा तुझं यश देवाची ठरलेली दिशा तुझ्या जीवनात पूर्ण करत आहे, तुझ्या फॅमिलीच्या जीवनात पूर्ण करत आहे, चर्चच्या जीवनात पूर्ण करत आहे, ते खरं यश आहे. Your designation is not your destiny. तुझं पद तुझी ठरलेली दिशा नाहीये. Your designation is just a tool. तुझं पद एक हत्यार आहे. Build your business, तर तुमचा बिझनेस भले बांधा, work hard, मेहनत करा, be excellent, उत्कृष्ट राहा, multiply your talent, बहुगुणित करा आपली कला, but never forget, पण विसरू नका business is not your identity. बिझनेस मुळे तुझी ओळख नाहीये. Amen. Amen. Business is just an instrument, a tool. बिझनेस एक फक्त हत्यार आहे, एक शस्त्र आहे. मी As खात्री for करून me त्यांना and त्याचा. my house, मी आणि माझे घराणे, me first and then my house. मी पहिला, My मग माझं destiny first, then my मी house destiny. मी पहिला, माझी दिशा पहिली, मी मग माझे घराणे, Say, मग आम्ही देवाची सेवा. you are the Moses of your house. अरे तुझ्या घराचा मोशे तू आहे. You are the Moses of your house. तू तुझ्या घराचा मोशेस. After the church hours, चर्चच्या you तासांनंतर sit with the people, चर्च संपलं, सभा संपली, लोकांमध्ये तुम्ही you बसायचं, pray for them, लोकांसाठी प्रार्थना you करायची, comfort them, त्यांना जरा सांत्वन द्यायचं. क्या हो गया, क्या चाहिए, मैं प्रेयर करूं क्या, आप कैसे हो, you encourage them. त्यांना प्रोत्साहन द्यायचं. That is your destiny. ती तुझी डेस्टिनी है. कभी पूछ के तो देखो सामने वाले बंदे को कि बेटा तू कैसा है, बंदा उधर ही पिघल जाएगा. Your business is Goshen. तुझा बिझनेस गोशेन आहे, It's not Canaan land. कनान देश नाहीये. That one line is enough for you. ही एक लाईन तुला पुरेशी असावी. तुझा बिझनेस गोशेन प्रांत आहे, कनान नाही. But पण your destiny is Canaan land. आयुष्याची ठरलेली दिशा कनान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.